आज ओल्ड गोवा फिरायचं नियोजन ठरलं. तत्पूर्वी भावासने म्हटलं कुठेतरी आपल्या लाईटली नाश्ता करूया. गोव्यात दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी महाग आहेत. आता त्या दोन गोष्टी कोणत्या ते कमेंट बॉक्स मध्ये असणारच नक्की. तत्पूर्वी फॉलो करा, अनेक गोष्टी सांगायचे. बघू पुढं नव्या गोव्यातनं जुन्या गोव्यात जायचं म्हटलं की अटल सेतूचा एक नंबर वापर होतो. आता व्हिडिओ बघणारे नेता असणारे कार्यकर्ते ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत होती ती गोष्ट समोर आहेच. गोव्याच्या ऐतिहासिक खजिन्यात हे भर घालणारे दोन चर्च बघायचं आणि त्यानंतर बघा तिथंच मग आपल्या माणसांसोबतच इतरांच्या सोबत फोटो काढायचे असतील तर फक्त रिक्वेस्ट करायची. ही बघा मोगऱ्याच्या फुलासंग बाबळीचं काटे. फोटो काढून दिल्याबद्दल मॅडमचे आभार मानले ना आम्ही निघालो परत नवीन ठिकाणी. तसं ठिकाण जुनच आहे, फक्त आमच्यासाठी नवीन होतो. पण गर्दी गच. आता म्हटलं बाहेरच दर्शन घ्यायचं. इतर धार्मिक स्थळांनी जसं नियम आहे ती तसं इथं पण आहे ती. शॉर्ट जीन्स काही सुद्धा चालत नाही देवळात. लुंग्या भाड्याने मिळते त्या. दर्शन झाल्यानंतर आम्ही परत निघालो दुसऱ्या ठिकाणी. आणि जरा इकडे लक्ष द्या, जेवढे पण आपल्या महाराष्ट्राचे आमदार खासदार संत्री मंत्री जे काय असतील ते बाया नाचून झाले असतील तर आता तरी आपल्या गड किल्ल्यांच्याकडे लक्ष द्या. आता का म्हणला असा तर समोर बघा, शिवाय गोव्याचा आगोडा पोर्ट आणि जेवढी पण ऐतिहासिक ठिकाणं आहेत का नाही तर तेवढी सगळ्यांचं रिनोव्हेशन केलंय, त्यामुळे पब्लिक इथं वाढलंय. साध्या चहावाल्यापासून ती 5 स्टार हॉटेल पर्यंत किती जणांना रोजगार मिळते तुमचं तुम्ही बघा. आम्ही एक सांगायचं काम केलं, ऐकायचं नाही ऐकायचं आता जे त्याचा प्रश्न राहिला.